मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीविषयी खूपच महत्त्वाचा अपडेट आलेले आहे मित्रांनो। यामध्ये जवान व जवान वाहनचालक या दोन पदांसाठी हे खूपच महत्त्वाचा अपडेट असणार आहे। बघा विषय काय दिलेला आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान व जवान वाहनचालक रिक्त पदे भरण्याबाबत। आता इथे खाली जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, मागील जी पदभरती झालेली आहे मित्रांनो या तारखेला, तर ही पदभरती रद्द करण्यात आलेली होती, स्थगित करण्यात आली होती। त्यानंतर आता ही भरती सुरू होणार आहे त्याविषयी इथे माहिती दिलेली आहे आणि पदांविषयी काय महत्त्वाची माहिती दिली आणि यामध्ये वयामध्ये ठीक आहे, वयामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत आपल्या वजनामध्ये ठीक आहे, वजनामध्ये आपल्याला मोठा बदल झालेला बघण्यासाठी भेटणार आहे। आता ते बदल काय असणार आहे सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु आता व्हिडिओला आपण सुरुवात करण्याअगोदर सर्वात पहिल्यांदा सांगतो ही एक नमुना जाहिरात असणार आहे। ठीक आहे, नमुना जाहिरात म्हणजेच आपल्याकडे माहिती मिळाल्यानुसार आपण ही सर्व माहिती सांगत आहे। अजून जाहिरात याची बाकी आहे। ठीक आहे, जी जाहिरात येणार आहे मित्रांनो ती कन्फर्म जाहिरात असणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसणार आहे आणि ती मुख्य जाहिरात असणार आहे। आता ही थोडक्यात आपल्याकडे नमुना माहिती मिळाली आहे त्यानुसार आपण ही सर्व माहिती देत आहे। आता पुढे जाहिरातीमध्ये हेच असेल असं कन्फर्म नाही आहे मित्रांनो, अजून जी जाहिरात याची आहे ती बाकी आहे मित्रांनो आणि त्यानुसार सर्व जे पण असतं ते गृहीत धरलं जातं आणि ती कन्फर्म जाहिरात असते। ठीक आहे, तर चला आता या नमुना जाहिरातीमध्ये नक्की काय सांगण्यात आलेले, कोणकोणते बदल झालेले त्याविषयी सविस्तर माहिती बघूया। बघा यामध्ये झाले काय मित्रांनो, पदसंख्या जी होती पदसंख्येविषयी तर माहिती दिलेली आहे, एकूण मंजूर पदे, भरलेली पदे आणि एकूण भरायची जे पदे बाकी होती त्यांच्याविषयी इथे माहिती दिलेली आहे। प्रत्येक कॅटेगरीनुसार किती पदसंख्या उपलब्ध होत्या त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर बघा आता पुढे जर विचार केला तर त्या पदसंख्यांविषयी प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं किती पदे भरायची होती, त्यानंतर पदांची तहसील वगैरे इथे दिलेले आहे। तर हे वरती झालं जवानचं आणि खाली झालं जवान वाहनचालक या पदाचं। बघा इथं सवर्ग दिले होते आणि बाकी जेवढे पण पद होते त्यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। त्यानंतर बाकीची जे पण आरक्षणांतर्गत पदे होती त्यांच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर हे सर्व पदे भरायची होती मित्रांनो, परंतु जी जाहिरात आहे स्थगित झाली। ठीक आहे, आता त्यामध्ये काय बदल झालेले आहेत मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे। बघा हे सर्व तुम्हाला इथं माहिती बघण्यासाठी भेटून जाईल। ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाहीतर आपल्या वेबसाईटला भेट देऊन टेलिग्रामला भेट देऊन हे जे PDF आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता। आता यामध्ये जर विचार केला तर झालंय काय मित्रांनो, बघा आपल्याला ही जाहिरात 30 मे 2023 रोजीच्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा काय दिली होती, बघा पुढील प्रमाणे वयोमर्यादा दिली होती। आता वयोमर्यादा काय दिली होती, 18, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष। ठीक आहे, म्हणजे 18 ते 40 सर्वसाधारण जे विद्यार्थी इथपर्यंत फॉर्म भरू शकत होता। ठीक आहे, यामध्ये जे पण विद्यार्थी होते सर्वसाधारणच्या 18 ते 40 यामध्ये अर्ज करू शकत होते मित्रांनो, परंतु यामध्ये आता मोठा बदल समोर आलेला मित्रांनो। तो बदल काय असणार आहे पुढे तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। 18 ते 40 सर्वसाधारणसाठी होते आणि बाकीचे जे पण मागासवर्गीय होते त्यांच्यासाठी आपल्याला 5 वर्ष आणि 3 वर्षाची सूट बघण्यासाठी भेटत होती कॅटेगरीनुसार। ठीक आहे, म्हणजे बदल काय झालेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता मित्रांनो। आणि यामध्ये बघा आता प्रत्येक पदासाठी काय बदल असणार आहे वयामध्ये, तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे। आता खुला प्रवर्ग सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी इथं 18 ते 28 एवढं वयोमर्यादा ठेवण्यात आलेले आहे। मागासवर्गीयांसाठी 3 आणि 5 वर्षाची सूट असणार आहे आणि प्रत्येक आरक्षणाअंतर्गत कशा प्रकारची सूट असणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो। अशा प्रकारचं हे अपडेट समोर आलेलं आहे। वयाची अट कमी करण्यात आलेली आहे मित्रांनो, खूपच कमी करण्यात आलेली आहे। मागील जर विचार केला पदभरतीनुसार तर यामध्ये खूपच कमी वयाची अट करण्यात आलेली आहे। त्यासोबत अजून दुसरं काय झालेलं आहे, महिलांसाठी इथं 50 किलो कंपल्सरी होते मित्रांनो, 50 किलोपेक्षा जास्त वजन असणं गरजेचं होतं, तेही इथं रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो। ठीक आहे, ही जी अट आहे 50 किलोची ती सुद्धा रद्द करण्यात येणार आहे असं प्रकारचं सांगितलेलं आहे। अशा प्रकारचे हे दोन मोठे बदल घडून आलेले आहेत मित्रांनो। यामध्ये बाकीची जी पदसंख्या त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे। आता पदसंख्येमध्ये सुद्धा इथं चेंजेस होणार आहे, तुम्हाला भरपूर जास्त पदसंख्या बघण्यासाठी भेटणार आहे या पदांसाठी मित्रांनो। आणि बाकीच्या एकूण पदसंख्या किती होत्या आदल्याप्रमाणे त्याविषयी इथं सविस्तर माहिती दिलेली आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार। ठीक आहे, तर हे आधीच्या जाहिरातीनुसार पदसंख्या दिसत आहे मित्रांनो। आता जर विचार केला तर 3800 प्लस जागा असण्याची शक्यता असणार आहे। किती, 3800 प्लस, आणि ही पदभरती लवकरात लवकर एका महिन्यामध्ये येणार आहे मित्रांनो। किती, एका महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता असणार आहे, त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता। कारण आता ही जाहिरात आली आहे, बाकीचे अपडेट नवीन GR आलेत मित्रांनो, त्यानुसार जर विचार केला तर आपल्याला ही जाहिरात एका महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता वाटत आहे, त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। त्यासाठी आपण काही स्टडी मटेरियल काढलेलं आहे प्रत्येक विषयाचं। ठीक आहे, त्या स्टडी मटेरियल विषयी माहिती देत आहे। तर बघा तुम्हाला आता स्टडी मटेरियल कशा कशाचं भेटणार आहे, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता। ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता या विषयांचं ऑलरेडी आपलं जे स्टडी मटेरियल आहे ते काढून झालेलं आहे। आपल्या पॅटर्ननुसार आपल्या अभ्यासानुसार आपण हे सर्व काढलेले आहेत। सर्व विषयांचे सेपरेट PDF तुम्हाला भेटणार आहे। अभ्यासाला अनुसरून IMP आपण प्रश्नसंच सोबतच सर्व टॉपिकनुसार आपण नोट्स काढल्यात। या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला एक नंबर देत आहे बघा,
9139643199, ठीक आहे। तुम्हाला नंबर दिसत असेल 9139643199। या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पे वरती डायरेक्टली तुम्ही पेमेंट करून द्यायचं आहे। किती आपण सध्याला आता पेमेंट ठेवलेले 189, ठीक आहे। बघा यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला काय काय भेटणार आहे मित्रांनो, काही तुम्हाला 12 ते 15 टेस्ट सोडवण्यासाठी भेटणार आहे। परीक्षेच्या नुसार तुमच्या या टेस्ट घेतल्या जातील मित्रांनो। त्यासोबत सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटणार आहे यामध्ये, आणि बाकीचे सर्वच्या सर्व महत्त्वाचे जेवढे फार इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते क्वेश्चन शॉर्टलिस्टेड क्वेश्चन तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। हे सर्व काही तुम्हाला 189 मध्ये भेटणार आहे। जर तुम्ही दारूबंदी पोलीस भरती हिची तयारी करत असाल तर नक्कीच तुम्ही हे जॉईन करू शकता। सर्व काही जॉईन करण्यासाठी तुम्हाला एकदाच पेमेंट करावं लागणार आहे 189चं, आणि हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे। जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून द्या 9139643199, आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, स्क्रीनशॉट शेअर करायचं आणि सांगायचं दारूबंदी पोलीस भरतीचं जेवढे पण स्टडी मटेरियल आहे त्यासाठी आम्हाला जॉईन करा। त्यानंतर तुम्हाला एक प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप तयार केला आपण, ठीक आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली जाईल, तिथे सर्व तुम्हाला या नोट्स, टेस्ट आणि बाकीचे क्वेश्चन वगैरे सर्व काही तुम्हाला परीक्षा होईपर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो। तर आपली ही जी तयारी पूर्णपणे करून घेणं हाच आमचा उद्देश आहे मित्रांनो, जेणेकरून जे सर्वसाधारण विद्यार्थी आहे त्यांची इथे व्यवस्थित तयारी होऊन जाईल मित्रांनो। बाकी जर म्हटलं तुम्हाला पूर्ण क्लासेस वगैरे जॉईन करायचे, ठीक आहे, बाकीचे सर्व क्लासेस तुम्हाला जॉईन करायचे ते तुम्ही YBD अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। YBD अकॅडमीवरती तुमचे हे सर्व क्लासेस आपण घेतलेले आहेत, ते तुम्ही आता लेटेस्ट क्लास सर्व जे न्यू क्लास आपले आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही हे सर्व जॉईन करू शकता मित्रांनो, ठीक आहे। तर त्यासाठी YBD अकॅडमी नावाचं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ते क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ठीक आहे। एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घ्या। जे पण नवीन अपडेट असतील, आपल्या काय नोट्स असतील, काय महत्त्वाची माहिती असेल ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे, ठीक आहे। या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पदसंख्या 3800 प्लस असणार आहे मित्रांनो यावर्षी, आणि वयामध्ये आणि बाकी वजनामध्ये काय बदल झालाय हे तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।